हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 5, श्लोक क्रमांक 18, भाग 1. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव स्वपाके च पंडिता समदर्शिनः. भाषांतर. विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहते. तर प्रेक्षक हो, आपण मागील भागात मुक्तिपथावर अग्रेसर असणाऱ्या मनुष्याची काही लक्षणे पाहिली. जसं की त्याने त्याची बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतांवर स्थिर केलेलं असतं. त्यामुळे त्याची सर्व कल्मशे धुतली जातात वगैरे. आणि या श्लोकामध्ये भगवंत अशा प्रगत मनुष्याची आणखी काही लक्षणे सांगत आहेत, ते जाणूयात. तर प्रेक्षक हो, या भौतिक जगामध्ये ज्याच्याजवळ विद्या नसते तो थोडा बुजरा राहत असेल तर आपल्याला तो विनम्र वाटू शकतो, आणि ज्याच्याजवळ भौतिक विद्या असते त्याला त्याचा अहंकारही होऊ शकतो. परंतु जेव्हा एखाद्याला दिव्य ज्ञान प्राप्त होतं, म्हणजे सर्व जीव भगवंतांशी संबंधित आहेत आणि भगवंत परमात्मा या आपल्या विस्तारित रूपाद्वारे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत, हे परमसत्याचं वास्तविक यथार्थ ज्ञान प्राप्त होतं, तेव्हा तो मनुष्य वैष्णव बनतो, विनम्र बनतो, भगवंतांचा भक्त बनतो, शास्त्राचं ज्ञान घेतो, भगवंतांच्या सेवेमध्ये जोडला जातो आणि त्यामुळे त्याचा अहंकारही नष्ट होतो. कारण केवळ ज्ञान घेऊन नम्रता येत नाही. असे बरेच लोक असतात की जे सर्व शास्त्रांमध्ये पारंगत असतात, सर्व श्लोक कंठस्थ असतात, परंतु त्यांना त्याचा अहंकार असतो. जेव्हा अहंकार असतो तेव्हा आपण सर्वांना समदृष्टीने बघू शकत नाही. जेव्हा अहंकार नष्ट होतो, नम्रता येते, तेव्हा आपण सर्वांना समदृष्टीने बघू शकतो. प्रेक्षक हो, आपणही जेव्हा योग्य गुरूंद्वारे भगवंतांबद्दल, वैष्णवांबद्दल, भगवद्गीता भागवताबद्दल, शास्त्राबद्दल ज्ञान प्राप्त करून घेऊ आणि समजून घेऊ की आपण सर्वजण शरीर नाही तर आत्मा आहोत आणि प्रत्येकामध्ये भगवंत परमात्म्याच्या रूपात वास करतात, तेव्हा आपणही नम्र होऊ. प्रेक्षक हो, साधू पुरुष विनम्र असतात. त्यांना माहीत असतं की ते श्रीकृष्णांचे दास आहेत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपात सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये निवास करतात, म्हणून ते सर्वांकडे आत्मा म्हणून समदृष्टीने पाहतात. उदाहरणार्थ, नारद मुनी हे विद्या विनय संपन्न महान ऋषी आहेत. ते देवतांपासून ते राक्षसांपर्यंत सर्वांना, उदाहरणार्थ ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज, मृगारी, वाल्मिकी इत्यादी सर्वांनाच आत्मा म्हणून, परमात्म्याचे अंश म्हणून समान आदर देतात आणि करुणेने सर्वांशी संवाद साधून सर्वांना भगवत भक्तीत लावतात. त्याचप्रमाणे स्वामी प्रभुपाद अनेकदा त्यांच्या भक्तांची स्वतःच्या हातांनी सेवा करीत असत, नम्रता आणि समानता दाखवित असत. ते प्रत्येकाची पार्श्वभूमी किंवा स्थान काहीही असो, लहान मुलांशी आणि ज्येष्ठांशीही प्रत्येकाशीच प्रेम आणि आदराने संवाद साधत त्यांना भगवत भक्तीमध्ये मार्गदर्शन, प्रेरणा देत. अशा प्रकारे ज्ञान किंवा विद्या आणि नम्रता या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात आणि मनुष्य जेव्हा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करतो, तेव्हा तोही समदृष्टी बनतो. म्हणजे असा मनुष्य एखाद्या विद्या विनय संपन्न ब्राह्मणाला, एखाद्या हत्तीला, एक कुत्र्याला आणि कुत्रा खाणाऱ्या चांडाळाला देखील समान दृष्टीने बघू शकतो. म्हणजे विद्या विनय संपन्न ब्राह्मण हा सत्वगुणामध्ये, हत्ती रजगुणामध्ये आणि कुत्रा खाणारा चांडाळ तमोगुणामध्ये येत असले तरीही विद्वान समदृष्टी मनुष्य त्या सर्वांमध्ये समान आत्म्यांना बघत असतो. कृष्ण भावना भावित मनुष्याला याचं पूर्ण ज्ञान असतं आणि म्हणून तो खऱ्या अर्थानं विद्वान असतो आणि त्याला समदृष्टी असते. परंतु प्रेक्षक हो, शरीर सर्वांचंच वेगवेगळं असतं. त्यामुळे कोणी आपल्यासमोर चुकीची वर्तणूक करीत असतो, कोणी खूप सुसंस्कृत असतो, कोणी मनुष्य असतो, कोणी प्राणी असतो, कोणी किडा असतो.
तर अशा वेगवेगळ्या जीवांकडे समान दृष्टीने बघणं आपल्याला कठीण होतं. परंतु जे विद्यासंपन्न विनम्र असतात ते पंडित सर्वांकडे समान दृष्टीने बघू शकतात. उदाहरणार्थ, बसमध्ये खूप सारे लोक असतात, सगळे मनुष्यच असतात, पण त्यांनी वेगवेगळे कपडे घातलेले असतात. त्याचप्रमाणे आपण सर्व आत्मे आहोत, पण आपण वेगवेगळी शरीरे धारण केलेली आहेत. म्हणून या जगामध्ये कोणी मनुष्य योनीतील, कोणी पशु योनीतील, कोणी कीटकांच्या योनीतील, कोणी जलचरांच्या योनीतील, कोणी वृक्षांच्या योनीतील, तर कोणी पक्ष्यांच्या योनीतील आहे. तरीही आपण सर्वांप्रती समान भावना ठेवली पाहिजे, कारण हे सर्वजण आत्मे आहेत. अशा रीतीने विद्वान पुरुष जीवाला बाह्यतः आच्छादित करणाऱ्या भिन्न वस्त्रांकडे पाहत नाही, तर विविध रंगी वस्त्रांच्या आवरणाखाली असणाऱ्या विशुद्ध जीवाकडे म्हणजेच आत्म्याकडे पाहतो. उदाहरणार्थ, शुकदेव गोस्वामी समदृष्टी स्तरावर स्थित होते. म्हणून एकदा तलावामध्ये तरुण मुली स्नान करत असताना तेथून शुकदेव गोस्वामी जेव्हा जात होते तेव्हा त्या मुलींनी त्यांची बाह्य शरीरे झाकण्याची तसदी घेतली नाही, कारण त्यांच्याकडे शुकदेव गोस्वामींनी पाहिल्यावर स्त्री पुरुष असा भेद केला नव्हता. सर्व जीव भिन्न भिन्न वेशात असणे तरी शुकदेव गोस्वामींची दृष्टी विशुद्ध असल्यामुळे ते सर्वांना समदृष्टीने म्हणजे आत्मे म्हणूनच पाहत असत. परंतु तेच तेथून शुकदेव गोस्वामींचे वडील व्यासदेव गेले. ते वृद्ध होते, गृहस्थ होते. त्यांच्या समोर मात्र त्या तरुणींनी लागलीच त्यांची शरीरे झाकून घेतली, कारण व्यासदेवांनी स्त्री पुरुष असा भेद केला होता म्हणून. अशा प्रकारे अध्यात्मामध्ये वास्तविक प्रगती केलेला मनुष्य विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारावर दोन जीवांमध्ये भेदभाव करीत नाही, तर त्या देहांमध्ये स्थित असलेल्या चेतन आत्म्यांकडे पाहतात आणि त्या सर्व जीवांमध्ये भगवंत परमात्म्याच्या रूपात निवास करतात हेही ते जाणतात. म्हणून ते सर्वांना समान दृष्टीने बघतात. म्हणून ते कोणाचाही द्वेष करीत नाहीत आणि भगवत सेवेत निरंतर संलग्न राहतात. त्यासाठीच ते कृष्ण भावनेचा सर्वत्र प्रचार करतात. उदाहरणार्थ, शरीराचा एखादा विशिष्ट अवयव रोगग्रस्त असेल तर शरीराचे संपूर्ण लक्ष त्या अवयवावरच केंद्रित होतं. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांचं विस्मरण झाल्यावर मनुष्य भौतिक भावनेमध्ये गुरफटतो. अशा प्रत्येक व्यक्तीची काळजी भक्तांकडून घेतली जाते. भक्ताची समदृष्टी म्हणजे तो सर्व जीवांना त्यांच्या स्वगृही अर्थात भगवंतांच्या धामामध्ये घेऊन जाण्यासाठी कार्य करत असतो. असा भक्त व्यावहारिक दृष्टीने तर सगळे जर वेगवेगळे आहेत, परंतु पारमार्थिक दृष्टीने सर्वजण समान आहेत, म्हणजे सर्वजण भगवंतांचे दास आहेत हे पाहतो. परंतु म्हणून काही तो साप जरी भगवंतांचा अंश असला तरी त्याला दंडवत करायला जात नाही, कारण तसं केल्यानं तो साप त्याला दंश करू शकतो. किंवा ज्याप्रमाणे आपण आपल्या एखाद्या मित्राला आलिंगन देतो त्याप्रमाणे कोणी समदृष्टीने बघणं म्हणजे वाघाला आलिंगन देऊच शकत नाही. त्याचप्रमाणे समाजामध्ये असेही काही लोक असतात की ज्यामुळे आपली भक्ती नष्ट होऊ शकते. अशा भौतिकवादी लोकांना आपण दुरूनच नमस्कार केलेला बरा. त्यांचा संग घेऊ नये, त्यांचा उपदेश ऐकत बसू नये, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा आदान प्रदान करू नये, नाही तर आपली भक्तीमध्ये अधोगती होऊ शकते. ज्याप्रमाणे न्यायालयामध्ये न्यायाधीश वेगळा असतो तोही मनुष्यच असतो, त्या न्यायाधीशाच्या समोर जे वकील असतात तेही मनुष्यच असतात, जो गुन्हेगार असतो तोही मनुष्यच असतो. आपण म्हणू की सगळेजण मनुष्य आहेत, पण त्यांची चेतना वेगवेगळी असते, त्यांची शरीरे वेगवेगळी असतात, त्यांची कर्मेही वेगवेगळी असतात. अशा प्रकारे बाह्य रूपाने भेदभाव असतो. शारीरिक रूपाने, भौतिक रूपाने ते सर्वजण वेगवेगळे आहेत, परंतु मूळ रूपाने ते आध्यात्मिक असतात, शुद्ध असतात, कारण ते सर्व आत्मे आहेत, परमात्म्यांचे अंश, दास आहेत. ही गोष्ट समान असते, त्याच्यामध्ये काहीही भेद नसतो. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आत्म्याबद्दलचं यथार्थ ज्ञान घेतलं पाहिजे आणि समदृष्टीने प्रत्येक जीव विभिन्न प्रकारच्या शरीरांचा अनुभव घेणारा चेतन आत्मा आहे याचा परिपूर्ण साक्षात्कार करून घेतला पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या याच श्लोकावर चर्चा करताना भगवंत कसे समदृष्टी आहेत हे पाहू.
शारीरिक भेद टाळून प्रत्येकाला आत्मा म्हणून जाणूयात आणि प्रत्येक आत्मा हा भगवंतांचा अंश आहे या नात्याने प्रत्येकाशी प्रेमाने वागूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.